रुपाली चाकणकर आज एसआयटी समोर हजर राहणार आहेत। नाशिकच्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण महाविद्यालयामध्ये रुपाली चाकणकर चौकशी तिथे करण्यासाठी दाखल होत आहेत। एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते स्वतः रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्याची शक्यता आहे। रुपाली चाकणकर यांच्या सोबत महिला वकील सुद्धा उपस्थित राहणार आहेत असं कळतंय। खरात शिवनिका संस्थांच्या त्या सदस्या सुद्धा होत्या आणि त्यामुळे एकंदरीतच आज सखोल चौकशी केली जाईल। रुपाली चाकणकर यांच्या आजच्या चौकशीमधून नेमके काय खुलासे होतात हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। खरात शिवनिका संस्थांच्या चाकणकर सदस्या होत्या। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची आज एसआयटी मार्फत चौकशी होतीये। रुपाली चाकणकर या चौकशीसाठी नाशिकमध्ये पोहोचलेल्या आहेत। आज त्यांच्या सोबत महिला वकील सुद्धा असतील। दरम्यान चाकणकर यांच्या एसआयटी चौकशीवर मनीषा कायंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्याच्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणाने मी सहकार्य। अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला कुठेतरी पाठीशी घातलं होतं असं देखील काहींनी त्या ठिकाणी विधान केलेलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का, आपण नेमका काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार। अंजली दवानी यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डीजीना देखील भेटल्या तर तुमची चौकशी होत नाहीये असं म्हटलेलं होतं आणि तुमचा यामध्ये गुन्ह्यात सहभाग आहे असं देखील आरोपी वारंवार। मला या गोष्टीची कल्पना सकाळी सह आरोपी करावी अशी वारंवार माझी मागणी आहे, ही देखील केली जाते। या प्रकरणात आपलं सह आरोपी करावं असं वारंवार त्या ठिकाणी मागणी केली जाते। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोलतंय याची कल्पना मला नाही। आज जो तपास आहे त्या तपासाला पूर्णपणे सहकार्य करेल ती माझी। सकाळी एक गाडी तुमच्या घरी आली होती MH15 नंबरची, त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? होते पण त्यांना उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळं मग ते म्हणजे तुम्ही कधी जाणार पण फार गडबडीत झाली त्यांना म्हटलं बसून आता चहा घेऊन समता पतपेढी असेल किंवा जगदंबा त्याच्यामध्ये खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येईल। प्रतिभा चाकणकरांच्या नावाने देखील आपण म्हटलेला होता। तुम्हाला आपण बघत आहात रुपाली चाकणकर या खरं तर आता एसआयटी चौकशीसाठी निघालेल्या आहेत। महाराष्ट्र पोलीस अकादमी किंवा जे डीटीएसचं कार्यालय आहे तिथे त्यांची चौकशी होईल असं देखील बोललं जात आहे। एसआयटी प्रमुख स्वतः खरं ही चौकशी करतील असं देखील सांगण्यात आलं आहे। आपण जर बघितलं तर रुपाली चाकणकर आहेत आणि त्या सध्या इथून निघालेल्या आहेत। ही आपण खरं तर ही दृश्य बघत आहोत, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। रुपाली चाकणकर या आता एसआयटी चौकशीसाठी निघालेल्या आहेत। त्यांची आज चौकशी जी केली जाणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जेव्हापासून अशोक खरात प्रकरण उघडकीस आलं तेव्हापासून रुपाली चाकणकर या विरोधकांच्या निशाण्यावरती होत्या। रुपाली चाकणकर यांना राजीनामा देखील आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा द्यावा लागलेला होता आणि त्याच नंतर खरं तर त्यांनी राजीनामा तर दिला, मात्र त्यांची एसआयटी कडून चौकशी का केली जात नाही असा वारंवार प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात होता। दरम्यान अखेर आज आपण बघितलं तर रुपाली चाकणकर या चौकशीसाठी नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत। 3 दिवसांपूर्वी त्यांना नोटीस ही बजावण्यात आली होती एसआयटी कडून, चौकशीसाठी तुम्ही हजर राहा असं करता त्यांना सांगण्यात आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज रुपाली चाकणकर आलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच खरं तर काही वेळापूर्वीच रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली आहेत की मी चौकशीसाठी सर्व काही सहकार्य हे करणार आहेत आणि माझ्यावरती जे काही आरोप होत आहेत
त्या आरोपांमध्ये खरं तर तथ्य नाहीत, मला त्यावर कोणतीही कल्पना नाहीये. यासोबतच जे काही अंजली दमनिया यांनी देखील ती प्रतिक्रिया दिलेली होती की मी विजी यांना भेटलेली होती आणि चाकणकरांच्या चौकशीबाबत काही पुरावे देखील दिलेले आहेत, मात्र त्याबाबत देखील मला काहीही कल्पना नाहीत असं देखील चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. समता पतसंस्थामध्ये जे बनावट खाते खरं तर रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने आहेत, त्या ते खाते जे आहेत ते खरं तर बनावट देखील आहेत आणि त्याबाबत देखील मला काही कल्पना नाही असं चाकणकर यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच आता रुपाली चाकणकर या चौकशीसाठी तर आलेले आहेत आणि या चौकशीमध्ये नक्की काय समोर येतंय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. सध्या आपण बघत आहोत रुपाली चाकणकर या गोविंदनगर परिसराचे जो बडदे नगर परिसर आहे तिथून ते आता इथून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरच महाराष्ट्र पोलीस अकादमीचं कार्यालय आहे. तर इथून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती DTSचे गुन्हे अन्वेषण विभागाचं प्रशिक्षण केंद्र आहे ते कार्यालय आहे. दरम्यान आता नक्की चाकणकरांची चौकशी कुठे केली जाते आणि स्वतः तेजस्वी सातपुते ज्या SIT प्रमुख आहेत त्या खरं तर चौकशी करणार का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं देखील ठरणार आहे. दीपाली. निश्चित. तर आता रुपाली चाकणकर चौकशीसाठी रवाना झालेल्या आहेत आणि SIT चौकशीला संपूर्ण सहकार्य करणार असं त्यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलेलं आहे. सत्य समोर येईल असं सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेलं आहे आणि तपासानंतर सर्व काही समोर येईल असाही दावा त्यांनी केलेला आहे. रुपाली चाकणकर यांची आज SIT मार्फत चौकशी होणार आहे. या चौकशीसाठी त्या आता रवाना झालेल्या आहेत. SIT प्रमुख तेजस्वी सातपुते त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या चौकशीमधून नेमके काय खुलासे समोर येतात हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान चाकणकरांच्या SIT चौकशीवर मनीषा कायंदे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मला वाटतं एखाद्या चौकशीला सामोरं जाणं हा योग्य निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि कारण त्या अशा पदावर होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष महाराष्ट्राच्या आणि त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या देखील त्या महिला आघाडीच्या अध्यक्ष होत्या. अशा खूप मोठ्या जबाबदार पदावर असताना त्यांचं नाव आलं. अर्थातच त्यांचं काही स्पष्टीकरण देत आहेत, परंतु समितीच्या समोर जाऊन किंवा SITच्या समोर जाऊन बोलणं पहिले त्या टाळत होत्या, परंतु आता त्या समोर जात आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण काय खरं खोटं लोकांच्या समोर आलं पण पाहिजे आणि या अशोक खरात मॅटरची व्याप्ती एवढी मोठी आहे, दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. आता शिर्डीच्या जमीन घोटाळ्यांचं येतं आहे, खूप काही नवनवीन खुलासे समोर येत आहेत, नवीन FIR त्यांच्यावर होत आहेत आणि त्यामुळे हा सगळा विषय जो आहे त्याचा निश्चितच महिलांना न्याय देण्यासाठी या विषयाचा छडा लागला पाहिजे. प्रकरणामध्ये माझ्याकडे असलेली सगळी माहिती मी ईडीला देणार आहे. जो आर्थिक गैरव्यवहार झालाय तो समोर आला पाहिजे अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. माझ्याकडे आलेली सगळी माहिती, त्याच्यात प्रत्येक जे आर्थिक व्यवहार होते, त्यांच्या CA ललित पोफळेंचे जे आर्थिक व्यवहार होते, सगळे पंचतारांकित हॉटेलांमध्ये बुकिंग झाले होत्या, हे सगळं मी 3 आठवड्यापूर्वी SITकडे पाठवलं, पण त्याची चौकशी होत नव्हती. म्हणून मी हे पत्र पाठवलं की तात्काळ ही सगळ्यांविरुद्धची चौकशी झालीच पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आज रुपाली चाकणकरांना आज बोलवण्यात आलंय. ऐकून आनंद झाला, पण आत्ताच्या घटकेला जी माहिती मिळते की त्या गाड्या बदलून जात आहेत, वकिलांना घेऊन जात आहेत, पुन्हा तेच होणार आहे. अर्ध्या गोष्टी या बोलतील, अर्धे खुलासे करतील. तर माझी SITला मी आता सातपुते मॅमना पण तीच रिक्वेस्ट करणार आहे की त्या वकिलांना तुम्ही बाहेर बसवा. चौकशी ही एकट्या रुपाली चाकणकरांची झाली पाहिजे, तरच खरं काय ते बाहेर येईल. आणि हा जो सगळा पंचतारांकित हॉटेलांमध्ये काय झालं, अनेक गोष्टी शिवनिका संस्थानात काय झालं, खरं जे आहे ते सगळ्यांचे जे अकाउंट उकडले गेले, समता पतसंस्थेत काय काय झालं, जगदंब पतसंस्थेत काय काय झालं, हे जे मोठे आर्थिक व्यवहार झाले, या सगळ्याची चौकशी होणं गरजेचं आहे.